तुम्हाला ही लापसीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आपण यात खवा वापरलाय त्याच्यामुळे अगदी छान होते आणि चव पण खूप छान लागते याची. आज आपण करणार आहे लापसी. त्यासाठी बारीक रवा घेतलेला आहे लापसीचा 1 वाटी. 1 वाटीच्या प्रमाणासाठी आपण अर्धी वाटी गूळ वापरणार आहे. खवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी तूप. काजू बदाम एक 6-7 घेतलेले आणि वेलची घेतलेले आहेत 3 ते 4. खोबऱ्याचे काप करून घेतले तशी पातळ आणि थोडीशी खसखस. आपल्याला हे सगळं लागणार आहे. सगळ्यात आधी आपण अर्धी वाटी तूप घ्यायचे. अर्धी वाटी तूप घेतलेले त्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊ. 6 ते 7 काजू घेतले, बदाम घेतले, पातळ खोबऱ्याचे काप. 1 मिनिटभर आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे, जास्त नाही करायचं. आपल्या काजू आणि बदाम तांबूस रंगावर आले की काढून घ्यायचे, जास्त काळे करायचे नाहीये. तूप गरम असेल की पटकन हे शेकले जातात. आता हे आपण काढून घेऊ. थोडा कलर चेंज झालेला आहे. असा कलर काढून घ्यायचा. आता यातच 1 वाटी लापसी टाकून घेऊ. लापसी रवा तुपात टाकल्यामुळे रवा अगदी फुललेला आहे. असा एकदम फ्राय करून घ्यायचा त्याला. रवा छान फ्राय करून घ्यायचा. रवा घेतलाय, ज्या वाटीने रवा घेतलाय त्याच वाटीने 3 वाट्या पाणी गरम करून घ्यायचे. हे गरम करण्यासाठी ठेवते. रव्याचा छान आपल्याला तांबूस कलर करून घ्यायचा आहे. छान याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. अजून थोडासा आपण फ्राय करून घ्यायचा रवा. रवा छान फुललेला पण आहे आणि कलरही छान आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे. तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता. गूळ यात मिक्स करून घेऊ. यातच टाकून घेऊ अर्धी वाटी खवा. खवा टाकल्यामुळं आपली जी लापशी होती ती खूपच छान लागते. गूळ आणि खवा याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं. ज्या वाटीने आपण लापसी घेतली त्यानेच 3 वाट्या पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी आहे.
3 वाट्यांचं प्रमाण अगदी योग्य आहे. छान आपली लापसी होती याच्यामध्ये. आता एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिश्रण. 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहेत फोडून, त्या टाकून घेऊ. मला इथं आवडत असेल तर केशरी फूड कलर टाकून घ्यायचा थोडासा. एक 10 मिनिटं आपण वाफेवर शिजवून घ्यायचे. अधून मधून चेक करायचे. एक 5 मिनिटं झालेली आहेत. लापशी आपली शिजतीये. अजून ही एक 5 मिनिटं शिजवून घेणार आहे. लापशी शिजत असताना 1-2 वेळा चेक करायचं, नाही तर खाली चिटकू शकते. गूळ टाकल्यामुळे चिटकण्याची शक्यता असते. एक 5 मिनिटं झाले की लापशी एकदा चेक करायची. आपण अजून 5 मिनिटासाठी ही शिजून घेऊ. एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण लापशी चेक करू. लापशी आपली खूपच छान झालेली आहे. लापशी आपली एकदम परफेक्ट शिजलेली, अगदी मस्त झालेली एवढ्या प्रमाणामध्ये. ड्रायफ्रूट जे आपण तळून ठेवले ते टाकून घेऊ आता याच्यावरच. थोडीशी खसखस टाकून घ्यायची. तुम्हाला ही लापसीची रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि आपण यात खवा वापरलाय त्याच्यामुळे अगदी छान होते आणि चव पण खूप छान लागते याची.